मेष राशीसाठी एप्रिल 2025 या महिन्यातील आरोग्य, शिक्षण, नोकरी, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि व्यवसाय संबंधित गोचर फळे। मेष राशी ही राशीचक्रातील पहिली राशी आहे, जी आकाशातील पहिल्या 30 अंशांपर्यंत पसरलेली आहे। अश्विनी नक्षत्र 4 चरण, भरणी नक्षत्र 4 चरण आणि कृत्तिका नक्षत्राचा पहिला चरण जन्मलेले लोक मेष राशीच्या अंतर्गत येतात। या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे। एप्रिल 2025 या महिन्यात मेष राशीसाठी ग्रहांची स्थिती खालीलप्रमाणे असेल। रवी, सूर्य। पंचम स्थानाचा स्वामी रवी 14 एप्रिल 2025 सोमवार रोजी मीन राशीतून तुमच्या चंद्र राशीपासून 12वे स्थान मेष राशी पहिले स्थान प्रवेश करत आहे। बुध। तृतीय आणि षष्ठ स्थानाचा स्वामी बुध या महिन्यात मीन राशी 12वे स्थान आपले भ्रमण सुरू ठेवेल। शुक्र। द्वितीय आणि सप्तम स्थानाचा स्वामी शुक्र या महिन्यात मीन राशी 12वे स्थान आपले भ्रमण सुरू ठेवेल। मंगळ। प्रथम, लग्न आणि अष्टम स्थानाचा स्वामी मंगळ 3 एप्रिल 2025 गुरुवार रोजी मिथुन राशीतून तिसरे स्थान कर्क राशी चौथे स्थान प्रवेश करत आहे। गुरु। नवम आणि द्वादश स्थानाचा स्वामी गुरु या महिन्यात वृषभ राशी द्वितीय स्थान आपले भ्रमण सुरू ठेवेल। शनी। दशम आणि एकादश स्थानाचा स्वामी शनी या महिन्यात मीन राशी 12वे स्थान आपले भ्रमण सुरू ठेवेल। राहू। राहू या महिन्यात मीन राशी 12वे स्थान आपले भ्रमण सुरू ठेवेल। केतू। केतू या महिन्यात कन्या राशीत 6वे स्थान आपले भ्रमण सुरू ठेवेल। या महिन्यात तुम्हाला सामान्य परिणाम मिळतील। रवीचे 12व्या आणि पहिल्या स्थानातील संक्रमण पाहता तुम्हाला तुमच्या नोकरीत थोडा संयम ठेवावा लागेल आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण या महिन्यात कामाचा बोजा जास्त असू शकतो आणि वरिष्ठांशी काही मतभेद होऊ शकतात। सहकाऱ्यांकडून सहकार्य कमी मिळेल आणि अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल। महिन्याचा पहिला आठवडा थोडा कठीण जाऊ शकतो, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून कामासंबंधी काही सकारात्मक परिणाम मिळू शकतात। तुमच्या कल्पना किंवा योजना कदाचित अपेक्षेप्रमाणे काम करणार नाही। तुमच्या विचारांना कोणी पाठिंबा देत नसल्यामुळे तुम्ही चिडचिड करू शकता आणि इतरांच्या कल्पना चांगल्या नसल्या तरी त्या स्वीकाराव्या लागतील। त्यामुळे शांत राहून आणि संयमाने आपले काम पूर्ण करणे चांगले राहील। कौटुंबिक दृष्ट्या हा महिना सामान्य राहील। तुमच्या जोडीदारासोबतही काही वाद होऊ शकतात। बुध मीन राशीत असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी संवादामध्ये अंतर येऊ शकते। लोक तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू शकतात। या महिन्यात तुमच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोणाला तरी आरोग्याच्या समस्या दर्शवत आहे। तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दूरच्या प्रवासालाही जाऊ शकता। तुम्हाला तुमच्या रागावर आणि अधीरतेवर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण कधीकधी यामुळे घरात अधिक समस्या निर्माण होऊ शकतात। आर्थिक दृष्ट्या हा महिना सामान्य राहील। तुम्हाला आरोग्याच्या समस्यांवर किंवा अनावश्यक गोष्टींवर जास्त खर्च करावा लागू शकतो। महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून तुम्हाला मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे मिळतील, ज्यामुळे शेवटच्या 2 आठवड्यात आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल। चुकीच्या आर्थिक किंवा गुंतवणुकीच्या ऑफर्सना बळी पडू नका, कारण यामुळे नंतर नुकसान होऊ शकते। आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्य राहील। तुम्हाला उष्णता आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो। पहिल्या 2 आठवड्यात तुम्हाला मज्जासंस्थेशी संबंधित आरोग्य समस्या देखील जाणवू शकतात। नंतर तिसऱ्या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारेल। शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि विशेषतः वाहन चालवताना तुमचा आक्रमकपणा कमी करा।
मंगळ चौथ्या स्थानी असल्यामुळे अशा समस्या येऊ शकतात. व्यवसाय सामान्यपणे चालेल आणि गुंतवणुकीसाठी हा महिना चांगला नाही. प्रत्येक कामात तुम्हाला काही अडथळे येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या संवादामध्येही काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. चुकीच्या संवादामुळे किंवा नकारात्मक प्रचारामुळे तुम्ही एखादे महत्त्वाचे प्रकल्प किंवा काम गमावू शकता. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे, कारण ते चंचल होऊ शकतात आणि लवकर रागवू शकतात. अभ्यासात अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी त्यांना संयम ठेवून कठोर परिश्रम करावे लागतील. बुध मीन राशीत असल्यामुळे परीक्षा देताना एकाग्रतेचा अभाव आणि आळस येऊ शकतो. त्यामुळे याबाबत काळजी घ्या आणि स्वतःला प्रेरित ठेवा. धन्यवाद.